आपण कुठे उभे आहोत आणि आयुष्याच्या कोणत्या किनाऱ्यावरून आयुष्याकडे बघत आहोत यावरून आयुष्याची रंगत ठरत असावी। अशा किनाऱ्यावरून काहींना आयुष्य खूप रंगीबेरंगी बी दिसत असावं, काहींना धव, काहींना काळं, तर काहींना राखाडी। आयुष्य ज्यांना छान रंगी बेरंगी दिसतं ना, अशी माणसं भाग्यवान। अर्थात त्यांच्या आयुष्याला रंग देणारे, त्यात रंग भरणारे, रंग जपून ठेवणारे ही विरळच। रंगाची उधळण प्रत्येकाच्या आयुष्यात होतेच असं नाही, आणि किनारा प्रत्येकाला मिळतोच असं नाही। इथे प्रत्येकाच्या आयुष्याला अनेक किनारे असतात। आपला किनारा कोणता हे फक्त कळावं लागतं, शोधावं लागतं। काही किनारे मागे सोडून आपल्याला पुढे चालावंच लागतं। त्या किनाऱ्याशी किती थांबावंसं वाटलं तरीही नाही जमत। काही किनारे हे आपल्याला सोडून जातात, मग एकटेच तो आपण। तसं पाहिलं तर आपण सगळेच आपापल्या परीने एकटे असतो, पण आयुष्याच्या या वादळात जसा एखादा किनारा गवसतो जो आपला असतो, आपल्यासाठी असतो। आयुष्याच्या वादळात तो आपल्याला घट्ट धरून ठेवतो। येणाऱ्या लाटांच्या प्रवाहात तो आपल्याला वाहून जाऊ देत नाही। असे किनारे मिळायला भाग्य लागतं। मग आपण आपला एकटेपणा विसरतो हळूहळू। किनाऱ्यावर जाऊन त्याचेच होऊन जातो, त्याच्या कुशीत विसावतो, हसतो, रडतो, मन मोकळं करत जातो। आपण विसरून जातो की आपल्या किनाऱ्यालाही मर्यादा आहे, त्याची सहनशक्ती आहे। आपली किती वादळे त्याने पचवावी, आपल्याला किती वाचवावं, आणि आपला असणाऱ्या एक जीवाभावाचा एकटेपणा तरी किती वेळ लांब राहणार आपल्यापासून। किनाराही थकतो आणि हळूहळू सुटून जातो आपल्या हातातून, आपल्याही नकळत। मग पुन्हा आपण उरतो आपलेच आपल्यासाठी, आणि आपला एकटेपणा आपल्यासाठी। किनारा सुटण्याचं दुःख असतंच, पण त्याने आयुष्य तर थांबत नाही आपलं, आपण जगतच राहतो। किंबहुना जगावंच लागतं। किनारा लांब असतो, साक्षीला असतो तो, कधीतरी सावरायला येतो, कधीतरी आपण विसावतो त्याच्याजवळ, पण तो सुटलेला असतो हे सत्य मात्र नाही बदलत। त्या सत्याला उराशी घेऊन, एकटेपणाला सोबत घेऊन आणि किनाऱ्याकडे नजर ठेवून आपण जगतच राहतो, किनारा असतो तोपर्यंत। मित्रांनो, कथा आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।